पेट्रोल डिझेलची चिंता मिटली, आता 85% इथेनॉलवर धावणार गाड्या. केंद्र सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या तयारी. केदारनाथ धामला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज. थोड्याच वेळात उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे. यंदा 10 दिवस लवकर सुरू होतंय केदारनाथ यात्रा. मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मनसे मैदानात. मला मराठी येते, मराठी रिक्षांवर मनसे लावणार फलक. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सह विदर्भ आणि कोकणात अलर्ट. हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचं फिलिंग. पंतप्रधान मोदी दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवतात असा उल्लेख. वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव. भाजपकडून टीकेचा भडीमार. झोपेचं सोंग घेतलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर राजकीय स्तरावरून पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं. मुंबईत भाजपच्या महिला आरक्षण समर्थनातील जनआक्रोश मोर्चावेळी वाहतूक कोंडी. संतप्त महिलेनं कारमधून उतरत मोर्चातील नेते आणि पोलिसांना विचारला जा. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मनात शंका. बारामतीच्या सांगता सभेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं अपघातावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य. तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. अशोक खरातचं ठाणे कनेक्शन उघड. महापालिकेतील क्लर्क महिलेवर फिरवला लिंबू. खरात आणि निवृत्त अतिरिक्त आयुक्त महेश आहेर विरोधात गुन्हा. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. 27 एप्रिलपर्यंत आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये. केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट. 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून 2.5 लाखांची मदत जाहीर.